राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्षपदी राकेश श्यामकुवर यांची निवड करण्यात आली आहे। याविषयी प्रदेशाध्यक्ष पंडितजी कांबळे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले। शरदचंद्र पवार यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून सामाजिक न्यायाच्या प्रश्नासाठी आणि पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याची ग्वाही यावेळी राकेश श्यामकुवर यांनी दिली। त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा अध्यक्ष चरण वाघमारे, अजय मेश्राम यांच्यासह पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिवादन केले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हंसराज रामटेके यांनी। संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेली कावड यात्रा अकोटमध्ये श्रावणातील चौथ्या सोमवारी संपन्न झाली। या कावड शोभायात्रेत एकूण 28 मंडळे सहभागी झाली होती। विशेष म्हणजे कावड यात्रेमध्ये महिला डीजे ऑपरेटरवर बंदी घालण्यात आली होती। अकोट शहरातील सर्वच कावड मंडळे रविवारी दुपारीच पूर्णा नदीचे पवित्र जल कळशीमध्ये आणण्यासाठी अनवाणी पायाने निघाले। यावर्षी सोमवारी सकाळी शहराच्या सीमेवर दाखल होऊन शिवभक्त कावड बांधणीला सुरुवात झाली। कावड यात्रा महोत्सवामध्ये पोलीस प्रशासनाद्वारे अकोटमध्ये तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तर ठिकठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी शिवभक्तांसाठी फराळाचे स्टॉल आणि चहा पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी। भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार आगामी 1 ते 2 दिवस गडचिरोली जिल्ह्यात तसेच आसपासच्या परिसरात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मध्य गोदावरी उपखोऱ्यातील अतिवृष्टीमुळे तेलंगणा राज्यातील कडेम प्रकल्प तसेच श्रीपदा येल्लापल्लीम प्रकल्पामधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडवण्यात आले। या पाणलोट क्षेत्रामुळे जिल्ह्यातील विविध नद्यांच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर वर्धा, वेनगंगा आणि प्राणहिता नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे या नद्यांमध्ये पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे। परिणामी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विशेषतः मेडीगड्डा बॅरेज येथे विसर्ग 5 ते 7 लाख क्युसेकपर्यंत पोहोचवण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। हवामान विभागाने व्यक्त केला असून नदीकाठच्या गावांना पुराचा धोका संभावत आहे। या परिस्थितीची दखल घेत सिरोंचा तहसील प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे। तर तहसीलदार कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या प्रेस नोटमध्ये हे नमूद केले असून महसूल, पोलीस, ग्रामपंचायत आणि इतर संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी। तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे तहसीलदार सिरोंचा यांनी आवाहन केले आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राज अनिल पोचम पल्लीवार यांनी। मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी येथील निलेश घुले या शेतकऱ्यांच्या शेतामधील सोयाबीनच्या पिकाचे रानडुकरांनी नुकसान केले असून याबाबत वन विभाग झोपले आहे का असा प्रश्न या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। जवळपास 1 एकर शेतातील सोयाबीन पिकाची नासाडी झाल्यामुळे शेतकरी निराश झाला आहे। तर याआधीच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। त्यात या शेतामध्ये जंगली प्राण्यांनी असा हौदास घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातची उरली सुरली पिके सुद्धा निघून जात आहे। त्यामुळे संबंधित वन विभाग आणि तलाठी यांनी शेतामध्ये जाऊन पंचनामा करावा, अन्यथा तालुका प्रशासन आणि वन विभागाविरुद्ध शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा दिलाय। तसेच तालुक्यातील इतर शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं नुकसान झालं असून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जोर धरते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। वाशिम जिल्ह्यात 16 ऑगस्टला पडलेल्या मुसळधार पावसामुळे रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदी काठोकाठ वाहत असून पैन, बेरी आणि परिसरातील नागरिक या तुडंब भरून वाहणाऱ्या नदीचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी नदीपुलावर जाऊन या अफाट प्रवाहाचा आनंद घेत आहे। तर दुसरीकडे नदीकाठच्या शेतकऱ्यांना या महापुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्यामुळे आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे पीक नेस्तानुभूत झाले। तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील शेतीचं साहित्य देखील वाहून गेल्याने शेतकरी विवंचनेत अडकले आहेत। पण तालुका स्तरावरील प्रशासन आपल्या संकटात धावून येईल आणि झालेलं नुकसान लवकरात लवकर भरून देतील या आशेवर शेतकरी आहेत। बघूयात विकास कामात सबसे तेज म्हणवणारे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत किती तेज गतीने निर्णय घेत आहे। शेतकऱ्यांना आता एकच आस आहे, ती म्हणजे रिसोडच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांची। कारण आता त्या शेतकऱ्यांच्या वाली असल्याने
काही नागरिक बोलत आहेत, त्यामुळे त्या आता किती वेगाने निर्णय घेणार आहेत हे पाहण्याजोगं ठरणार आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। आज सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणातून 30,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा वेढा बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तसेच आज वाळवा तालुक्यातील कणेगाव येथील भरतवाडी येथे पूरस्थिती निर्माण झाली असून आमचे प्रतिनिधी कृष्णांत पाटील पूरस्थितीचा पाहणी करण्याकरता गेले असता त्यांनी ग्रामसेवक तात्यासाहेब जरग यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतलाय। मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मी आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील भरतवाडी कणेगाव येथे। आता चांदोली धरणातून जवळजवळ 30 ते 40,000 क्युसेक्सनं पाणी सोडण्यात आलेलं आहे। पण त्या पूरस्थितीची पाहणी करण्याकरता आपल्या समोर कणेगावचे ग्रामसेवक तात्यासाहेब जरग हे आहेत। तर मला एक सांगा, आता जी पूरस्थिती उपाययोजना तुम्ही काय करता? आता आपण कणेगावाची आणि भरतवाडीची पूर्ण पाहणी केली। पाण्याची वाढण्याची जी पातळी आहे ती जादा प्रमाणात आहे, तरी सर्व लोकांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत, दौंडीद्वारे सूचना दिलेल्या आहेत। तरी माणसांनी सतर्क राहण्यासाठी बी सूचना दिलेल्या आहेत। तरी ते जे बाधित होणारे कुटुंब आहेत ते कणेगाव ग्रामपंचायत समोरील जिल्हा परिषद शाळा व बहादुरवाडी शाळा आणि तांदूळवाडी शाळा या ठिकाणी आम्ही स्थलांतरित करत असतोय। आता काय अंदाज तुमचा, म्हणजे पाणी कुठपर्यंत येईल, किती तासानं पाणी इथं यायची शक्यता? पाण्याचं आपल्याला आज 6 वाजेपर्यंत किती पाणी चढेल ह्याचा अंदाज येईल। सकाळी 30,000च्या आसपास अंदाजे चांदोली धरणातून पाणी सोडलेलं आहे। त्यामुळे आपल्याला अजून तरी काय सांगता येणार नाही, पाणी अजून पात्राच्या बाहेर थोडंसं आलेलं आहे। स्थानिकांचं मत आपण जाणून घेऊया। आपल्या समोर आहेत निकम सर, बोला काय तुमची समस्या? समस्या काय नाही, आता पाण्याचं जर वाढलं तर जास्त धोका आहे आपल्याला। पाणी जर जादा आलं तर संध्याकाळपर्यंत कळलं पाण्याचं कसं कसं काय तुमचं। पुनर्वसनाचं काय? पुनर्वसनाचं आता पडले पेंडिंग आहे पुनर्वसनाचं जागेचं, आम्हाला पर्याय रस्ता दिला तर चालेल। असं काय म्हणते की तुम्ही इथली पण जागा पाहिजे आणि तिथली पण जागा पाहिजे असं तुमच्या म्हणण्यात? असंच पाहिजे, इथली पण पाहिजे नाही, स्थलांतरित तुम्हाला पुनर्वसन म्हणून तुम्हाला द्यायचं आहे, तर तुमचं काय? स्थलांतरित पाहिजे आपल्याला, इथले पण पाहिजे तिकडलं पण पाहिजे। नांदेड जिल्ह्यातील शासकीय ठेकेदारांची मागील 18 महिन्यापासूनची केलेल्या कामाची बिले दिली नसून त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली। जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये 12,000 कोटीची कामे केली आहेत। त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये 150 कोटीची कामे पूर्ण झाली आहेत, परंतु अद्यापही बिले दिल्या गेले नसल्यामुळे शासकीय ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आली। त्यामुळे ती बिले त्वरित अदा करावी। तसेच जिल्हा परिषदेकडे FDR 1% आणि FSB 2% जिल्हा परिषदेकडे जमा आहेत, ती त्वरित ठेकेदारांना देण्यात यावी यासाठी महाराष्ट्र इंजिनिअरिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयापुढे 1 दिवसीय धरणे आंदोलन करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले। शासनाने त्वरित ही थकबाकी द्यावी, अन्यथा मंत्रालयावर भव्य मोर्चा काढून आंदोलने करण्यात येईल असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यामध्ये आज सर्व ठिकाणी, महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी 19 ऑगस्टला महाराष्ट्राचा शासकीय कंत्राटदार सर्व संघटना मिळून आज प्रत्येक जिल्हाधिकारी समोर धरणे देण्याचे आंदोलन केले होते। त्यासाठी आज आम्ही ते जमा झाले। मागील 1 वर्षापासून आम्ही ते केलेले कामाचे देयकाचा पाठपुरावा करत आहेत, शासन काय मनावर घेत नाही। त्याच्यात पहिला भाग म्हणून आज आम्ही कलेक्टर ऑफिसला सर्व जिल्ह्यामध्ये धरणे देण्याचे आंदोलन केले। यापुढे जर शासनाने जर आमचे बिलाकडे गंभीर्याने घेतले नाही, काम बिल पैसे देण्यासाठी, तर आम्ही आझाद मैदान मंत्रालयात इथं उपोषण करायचं ठरवले आहे। या संघात आज आमच्या सोबत पाणी पुरवठा संघटना, बिल्डर असोसिएशन, मजूर सहकारी संस्था, सर्व संघटनाचे प्रतिनिधी इथे जमा आहेत। महाराष्ट्रात एकूण 88,000 कोटी देणे आहेत आणि प्रत्येक कॅबिनेट मीटिंग मध्ये शासन काही गंभीरताने घेत नाही। फायनान्स मिनिस्टर अजितदादा काही गंभीरताने घेत नाही। या विषयावर पाणी पुरवठाचे 1-1.5 वर्षापासून बिल पेंडिंग आहे, 1 रुपयाही नाही, कामही बंद आहेत, PWDचे कामं बंद आहेत। प्रत्येक ठिकाणी गुलाबराव पाटील जलजीवनचे
सिरियस घेणं झाले. कोणी विचारले तर 1 रुपये बी कॉन्ट्रॅक्टरचं देणं घेणं नाही म्हणतात. अजितदादा काय पवार म्हणतात तुम्ही बिलाची यादी द्या. आम्हाला हे म्हणायचे की तुमच्याकडलेच जे आकडे आहेत आम्ही जे आज दाखवायले तुमच्याकडेच आकडे आहे की 88,000 कोटी रुपये तुम्ही देणं आहेत आणि तुम्ही म्हणता शासनाचे की कॉन्ट्रॅक्टरची यादी द्या. हे खूप शासना लाजीरवाणी गोष्ट आणि कॉन्ट्रॅक्टरचा छळ व्हायले आणि कॉन्ट्रॅक्टर खूप परेशान आहे. आज अनेक लोक आत्महत्या करण्याच्या याच्यावर आहेत. खूप आर्थिक अडचणी 6 महिन्यापासून जगत आहेत आणि आज आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन आमचा हे निषेध व्यक्त करायले आणि जर याच्यात जर हे मागणी आमची 8-15 दिवसात पूर्ण झाली नाही तर आम्ही मंत्र्याला धडक देऊन पूर्ण महाराष्ट्राचे कॉन्ट्रॅक्टर उपोषणाला बसणार आहेत. आझाद मैदान कमीत कमी 12,000 कोटीच्या वर बिले थकलेली आहेत आणि एका नांदेड जिल्ह्यातील 150 कोटीचे प्रलंबित बिले थकलेले आहेत. आणि या राज्यामध्ये जलजीवन मिशनची योजनेचे एवढे मोठ्या प्रमाणात कामं होऊन सुद्धा शासनाने झोपेचं सोंग घेतलेलं आहे. झोपलेल्या माणसाला उठवता येते पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला उठवता येत नाही अशी अवस्था झालेली आहे. परवा सांगली जिल्ह्यातील आमचे कंत्राटदार बंधू 150 कोटीचे हर्षद पाटील 1.5 कोटीचे बिल थकल्यामुळे मनस्ताप होऊन त्यांनी आत्महत्या केलेली आहे. तर आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी मनस्थिती झालेली आहे की आम्ही आत्महत्या करावी का. आणि जर हे शासनाने जर आमची गंभीर दखल घेऊन जर बिले होत नसतील तर आम्ही येत्या 8 ते 10 दिवसामध्ये मंत्रालयासमोर किंवा जादाद मैदानावर सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी शासनाला मागण्याची आमची तयारी चालू आहे. तर शासनाने आमची गंभीर दखल घेऊन आमचे प्रलंबित देयके तात्काळ देण्यात यावी असं मला आत्महत्या करायची गुत्तेदारावर शासनानं आणू नये. कारण 1 लाख करोडच्या वर महाराष्ट्रामध्ये थकीत झालेलं आहे. टाटामध्ये जसं लोणचं वाटतात तसं 4,000 कोटी शासनाने जे डिक्लेअर केलं ती तुटपुंजी रक्कम काहीच होणार नाही. पाणी पुरवठ्याचे, बेकार अभियंत्याचे, मजूर संस्थाचे व गुत्तेदार संघटनाचे हे पैसे जे थकलेले आहे ते तात्काळ शासनाने द्यावेत. व आमच्यावर आता तर रस्त्यावर आम्ही आलेले आहोत आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये फार मोठं योगदान ह्या कॉन्ट्रॅक्टर संघटनेचं आहे का ह्या उद्योगाचं आहे बिल्डरचं. तर ती जे आमचं योगदान आहे ते योगदान लक्षात घेता शासनानं आम्हाला जे रस्त्यावर आणलेले आहे ते आत्महत्याची आता बरेच गुत्तेदार आत्महत्या करायलेत. अगोदर शेतकऱ्यामध्ये होते, गुत्तेदारामध्ये फैललाय. तरी सर्व गुत्तेदाराला ही वेळ शासनानं आणू नये अशी आमची शासनाला कळकळीची विनंती. बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया नांदेड सेंटर, पाणी पुरवठा संघटना आणि बाकीच्या संस्थेनं आज 1 दिवसाचं धरणे आंदोलन केलेलं आहे. धरणे आंदोलन करण्याचं कारण असं आहे की ठेकेदाराचे गेल्या 6 महिन्यापासून कुठल्याही प्रकारचं पेमेंट नाही. त्याच्यामुळं बाजारामध्ये ठेकेदाराची पत कमी होत आहे. ठेकेदाराचे बँकेचे हप्ते भरायचे आहेत, त्याचं एक टेन्शन आहे. अनेक ठेकेदारांनी आता आत्महत्या केलेल्या आहेत. शेतकऱ्यानंतर आता ठेकेदाराची आत्महत्या करण्याची पाळी येईल की काय अशी परिस्थिती आहे. शासनानं त्यांच्याकडे जे पैसे होते त्याच्यापेक्षा 100 पट अधिक कामं काढून आमची फसवणूक केलेली आहे. लोकांच्या आमच्या डोळ्यामध्ये धूळ फेक केलेली आहे. कामं करून घेतलेली आहेत आणि निवडणूक जिंकलेली आहे. पण कामं करून निवडणूक जिंकली परंतु आमचे पैसे देण्यासाठी मात्र यांच्याकडे आता पैसे नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. लाडकी बहिणीसाठी अनेक योजना, फुकटच्या योजना यांनी राबवल्यामुळं जे काम करणारे आहेत त्यांना पैसे नाहीत व जे काम न करणारे आहेत त्यांना हे पैसे देते. उलट सरकार आहे. त्याच्यामुळं आम्ही त्यांचा धिक्कार करतो, निषेध करतो आणि 1 दिवसाचं हे आंदोलन आहे, 1 दिवसाचं धरणे आंदोलन आहे. ही नांदी आहे पुढच्या आंदोलनाची. महाराष्ट्रातून जर ठेकेदार जर उठला तर या ठिकाणी या शासनाचं काही खरं राहणार नाही अशी आमची खात्री आहे. ठेकेदाराला सांभाळा, ठेकेदाराला वाचवा, ठेकेदाराच्या आत्महत्या होऊ देऊ नका ही आमची कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे आणि लोणार शहर कार्यकारिणीच्या वतीने मेहकर लोणार
विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात यांचा वाढदिवस विनायक चौक लोणार येथे समाजोपयोगी विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला। यावेळी सामाजिक न्याय भवनातील निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप, तर गरजू विद्यार्थ्यांना छत्रीचं वाटप, तसेच गोंड वैदू महिला भगिनींना साडीचं वाटप अशा विविध उपक्रमांनी आमदार सिद्धार्थ खरात यांचा वाढदिवस लोणार नगरीत साजरा करण्यात आलाय। या प्रसंगी शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे यांच्यासह शहर प्रमुख गजानन जाधव, काँग्रेसचे ज्ञानेश्वर चिभडे, माजी नगर अध्यक्ष भूषण मापारी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या वाढदिवसानिमित्त बीबी येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळवाटप करण्यात आलं असून आमदार सिद्धार्थ खरात यांना भरभरून शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त करण्यात आलाय। यावेळी सामाजिक कार्यकर्ते भाई इंगळे, सुनील इंगळे, संतोष शिवाळे, वंदना वाकोडे आणि कार्यकर्त्यासह ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी हजर होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी। अरे बापले कधी मग आपण एक जण येणार नाही काय नाही सगळं तिकडून झाले बापल्या कधी मला जाईल पटून घ्यायला लागते नाही चालले नाही। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।